सो आपण आता मलाड नटराज मार्केटला पोहोचलोच आहोत. तर आता बघूया आपण पुढे काय काय आहे. काही पर्स काय घ्यायची आहे का तुला? हां पर्स घ्यायची आहे. छान मार्केट आहे इथे दादर सॉरी मलाडला. हां बघ ना. याच्यामध्ये बघ. हां साडीवर मॅचिंग आहे. असं काय नाही, कुठल्याही कलरमध्ये तू घेऊ शकते. छान छान आहेत बघ. अजून बघ हे पण खूप छान छान पॉकेट्स आहेत इथे. खूप छान छान मस्त मस्त आहेत. मलाडला शॉपिंगला आल्यावर हे एक गोष्ट छान मिळते. हां हे घे ना, चालेल. आई बघ तू एकदा. आई इथे बघ, इथे छान छान आहे. तसे नको घेऊ आई, अशामध्ये बघ ना यार. कितीला आहे? 150 आएगा. या मार्केटला आल्यावर काय घेऊ आणि काय नको असंच होतं. आता एक हारूसाठी काय घेऊया? ओके. हां हां ते ना. कोणत्या फंक्शनला जायचं असेल आणि तुम्हाला बांगड्या वगैरे घ्यायच्या असतील ना, तर इथे खूप चांगली ज्वेलरी मिळते. सो मलाडला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. आई मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्यायची ती. हाँ गोल्डन वाला लटकन वाला चाहिए, लटकन वाला. ये वाली चांगली वाटते आहे की ती वाली? ती वाली ना. ये टूटेगी, वो टूटेगी नहीं, मजबूत है. कौन से टूटेगी नहीं? ये जो है ना तो टूट जाती है. देखो से पहले हाँ ये तो टूट गई मेरी, खत्म हो गई. एक निकला तो खत्म हो गया पूरा. ये वाला लेकिन मम्मी पूछ रही है. वो भी नहीं टूटेगी. नहीं टूटेगी ना. इसमें क्या है ना, डायरेक्ट थ्रेड काट डालता है. इसमें जो है ना मोती रखी है ना, गेट नंबर 3 ये वाली घेऊया ना. जल्दी नहीं टूटती है, तो एकदम फटाक से टूटेगी. फाइनली
हीच वाली छान है। ये वाला डेढ़ कितने का है लेकिन 150 का मीटर मीटर? भैया थोड़ा कम तो करो यार। नजीक है ना। 1.5 मीटर देना ये वाला। हे कोल्टन अच्छा पडतो हे कोल्टन कमी लागतो नाही तशीच हवी ती, जास्त पण नको ना कशी लावतो? लावणार आ गया ना मैं फेमस हो जाऊंगा। चप्पल आहे 150 का। आपका चेहरा दिखाओ। मेरा मत दिखाओ, नजर लग गई। डाल दे। पक्का डन। आता आपण आई काय सो फायनली आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि ही आता मी चहा पित आहे। एवढी रश होती दलाडमध्ये, त्यामुळे एवढं थकायला झालं आहे ना, तर मी अर्धवटच शूट केलं आणि अर्धवट मग शूटच केलं नाही, कारण पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती तिथे आणि आई आणि मी खूप दमलो आहे। मग त्यामुळे मी तिथे शूट करता आलंच नाही मला काही। जेवढं शूट करता आलं ते डेफिनेटली मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे आणि मी काय काय वस्तू घेतल्या त्या पण मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। पण आता एवढा कंटाळा आला आहे ना, फॅनच्या हवेखाली बसून मस्त हवा घेते आणि चहाचा स्वाद घेते। तर आता थोडं मला आराम करू देत आणि नंतर आपण नक्कीच भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत थँक्यू। आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तोपर्यंत थँक्यू, बाय।